कल्पना करा, समुद्र 1000 किलोमीटर दूर आहे, पण तिथे घडणारा एक बदल तुमच्या शेतातील पीक, तुमच्या नळातील पाणी आणि तुमच्या शहराचं तापमान ठरू शकतो. गेल्या काही महिन्यात पॅसिफिक महासागरात अशी एक धोकादायक घडामोड समोर आली आहे, ज्यामुळे जगभरातील हवामान शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. सुपर एल निनो किंवा गॉडझिला एल निनो म्हणून ओळखली जाणारी ही घटना नेमकी काय आहे, ती इतकी धोकादायक का मानली जाते आणि तिचा थेट परिणाम भारतासह महाराष्ट्रावर कसा होऊ शकतो, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. या विषयाची सुरुवात करताना सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की समुद्रात अवघ्या काही महिन्यात नेमका काय बदल झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पॅसिफिक महासागरामध्ये ला निनोची परिस्थिती होती. ला निनो म्हणजे समुद्राचं पाणी थंड असणं, जे आपल्या मान्सूनसाठी आणि वातावरणासाठी खूप चांगलं मानलं जातं. पण अवघ्या काही महिन्यातच निसर्गाने अशी काही पलटी मारली की ला निनोची परिस्थिती कमकुवत झाली आणि त्यानंतर एल निनोची परिस्थिती विकसित होऊ लागली. एकाच वर्षाच्या आत हवामानामध्ये एवढा मोठा आणि वेगवान बदल होणं हे अत्यंत दुर्मिळ आणि चिंताजनक गोष्ट आहे, ज्यामुळे जागतिक हवामानाच्या पॅटर्न मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा बदल समजून घेतल्यानंतर आता आपल्या मनात प्रश्न येईल की हा एल निनो आणि सुपर एल निनो मध्ये नेमका काय फरक आहे. तर शास्त्रज्ञांच्या मते जेव्हा पॅसिफिक महासागराच्या केंद्रातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य तापमानापेक्षा तब्बल 2 डिग्री सेल्सिअस ते 2.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वाढते, तेव्हा त्या दुर्मिळ आणि धोकादायक स्थितीला सुपर एल निनो किंवा गॉडझिला एल निनो म्हटलं जातं. आश्चर्याची आणि सर्वात भीतीची गोष्ट अशी की 1877 पासूनच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 5 एल निनोच्या घटनांमध्ये तापमानाचा फरक हा खूप कमी असायचा. मात्र काही हवामान मॉडेल्सनुसार 2026 मधील एल निनो अतिशय तीव्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याची अंतिम तीव्रता पुढील काही महिन्यातील हवामानातील बदलांवर अवलंबून असेल. या संकटाची तीव्रता वाढण्यामागे समुद्रात घडणारी आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरत आहे. उत्तर पॅसिफिक महासागराच्या भागात समुद्रातील उष्णतेच्या लाटा म्हणजेच मरीन हिटवेव्ह तयार झाल्या आहेत. समुद्राचे पाणी अनपेक्षितपणे कमालीचे तापले असून यामुळे हा एल निनोचा प्रवाह अधिक शक्तिशाली आणि हिंस्त्र होत असल्याचा अंदाज आहे. या दोन्ही घडामोडी एकाच वेळी घडत असल्यामुळे सागरी जीवसृष्टी आणि मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसेल. त्यातच ब्रिटनच्या हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे तापमान आधीच वाढलेले असताना हा एल निनो आगीत तेल ओतण्याचं काम करेल. यामुळे जागतिक सरासरी तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या जागतिक महासंकटाचा थेट संबंध आपल्या भारताशी आणि प्रामुख्याने महाराष्ट्राशी कसा आहे हे पाहूयात. या सुपर एल निनोमुळे भारतात मान्सूनचा लहरीपणा कमालीचा वाढणार असून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूप कमी राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या अंतर्गत भागामध्ये पावसाचे मोठे खंड पडू शकतात. हा काळ आपल्या खरीप पिकांसाठी म्हणजेच सोयाबीन, कापूस आणि ऊस या पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे पाऊस वेळेवर न आल्यास पिके धोक्यात येण्याची आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की या महाकाय एल निनोचे थेट परिणाम जगभरात कुठे आणि कसे दिसतील. तर याचं उत्तर हे भीतीदायक आहे, कारण कुठे ढगफुटी तर कुठे भीषण दुष्काळ असे विचित्र स्वरूप असणार आहे. पॅसिफिक महासागराच्या किनारपट्टीवरील देशांमध्ये आणि अमेरिकेच्या दक्षिण राज्यांमध्ये तीव्र वादळे, मुसळधार पाऊस आणि किनारपट्टीवर पूर येण्याची दाट शक्यता आहे. याच्या अगदी उलट परिस्थिती आपल्या आशिया खंडात पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि संपूर्ण आशिया खंडात भीषण दुष्काळाचा आणि मान्सून कमजोर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक एल निनो हा वेगळा असतो, त्यामुळे स्थानिक पातळीवर त्याचे परिणाम बदलू शकतात, परंतु त्याचे जागतिक परिणाम अत्यंत विनाशकारी असतील यात शंका नाही. परंतु या सर्व संकटांची भीषणता इथंच संपत नाही, तर याचा खरा क्लायमॅक्स अजून बाकी आहे, जो आपल्याला आगामी काळात अनुभवता येईल. हवामान शास्त्रज्ञांच्या नियमांनुसार एल निनोचा सर्वाधिक प्रभाव हा तो निर्माण झाल्यानंतर काही महिन्यांनी म्हणजेच त्याच्या उत्कर्षणाच्या वेळी जाणवतो. याचा अर्थ असा की या प्रवाहाचा खरा आणि थेट फटका जगाला बसेल. जेव्हा तापमान एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढेल तेव्हा त्याचा थेट परिणाम हा आपल्या शेतीवर, पिण्याच्या पाण्यावर, समुद्रातील प्रवाहांवर आणि मासेमारीवर होणार आहे. अन्नधान्याचे उत्पादन घटल्यामुळे जागतिक स्तरावर भूकबळी आणि महागाई प्रचंड वाढू शकते. यामुळे शेती, पाणी पुरवठा आणि अर्थव्यवस्थेवर देखील मोठा परिणाम होऊ शकतो. तर हा होता सुपर एल निनोचा संपूर्ण आढावा. एकूणच समुद्रात सुरू असलेला हा बदल केवळ महासागरापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचे पडसाद हे जगभर उमटू शकतात.
भारतात मान्सूनचा लहरीपणा वाढणे, महाराष्ट्रात पावसाचे मोठे खंड, शेतीवरील संकट, पाण्याची टंचाई आणि वाढती उष्णता अशी अनेक आव्हानं निर्माण होऊ शकतात. मात्र प्रत्येक एल निनोचा प्रभाव हा सारखाच असेल असं नाही. पुढील काही महिन्यात समुद्राचे तापमान, वातावरणातील बदल आणि अधिकृत हवामान अंदाज यावरच त्याची खरी तीव्रता अवलंबून असेल. त्यामुळे घाबरण्यापेक्षा सतर्क राहणे, अधिकृत हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवणे आणि बदलत्या हवामानासाठी तयारी करणे हीच आजची गरज आहे. या सुपर एल निनोचा नेमका परिणाम किती मोठा असेल हे येणारा काळच ठरवेल. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा कट टू कट.